This is Channels Television's breaking news. दीड लाखांची लाच पडली महागात. BHRच्या अवसायकासह वसुली अधिकारी ACBच्या जाळ्यात. थकीत कर्जाच्या रकमेच्या 5% रक्कम भरण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 1.5 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे वय 57 वर्ष राहणार नागपूर यांच्यासह वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील वय 54 वर्ष राहणार सुकृती पिनॅकल अपार्टमेंट या दोघांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार दिनांक 3 रोजी सायंकाळी रंगेहात पकडले. तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचला आणि वसुली अधिकारी सुनील पाटील याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध MIDC पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुले, अमोल वालझाडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर गवडी, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, नितीन नेटारे, सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे. लाचखोर कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी केली आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांनी कमावलेल्या बेहिशोबी मालमत्तेची तात्काळ चौकशी होऊन ती शासन जमा करण्यात यावी, जेणेकरून लाच मागण्याची व लाचेच्या पैशातून मालामाल होण्याची स्वप्न रंगवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर चाप बसेल व लाचखोरीचे प्रकरणे घडणार नाहीत, याची दक्षता संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे. तरी या लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांसह आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करण्याची गरज असून वरिष्ठ स्तरावरून त्वरित मालमत्तेची चौकशी होऊन ती शासन जमा करावी, अन्यथा लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे पत्रकार संरक्षण समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, लोक बातमीदार, जळगाव.